मी डॉक्टर सायली लहाने आणि आज मी सांगणार आहे फ्लोटर्स म्हणजे काय. तुमच्या डोळ्यासमोर जर काळ्या माशा फिरल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्या माशा काढण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्या जात नसतील तर ते म्हणजे फ्लोटर्स आहे. फ्लोटर्सची खूप कारणं असतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मायनस नंबरच्या पेशंट्समध्ये फ्लोटर्स सगळ्यात जास्त कॉमन आहेत. त्यांच्यामध्ये खूप यंग एजपासूनच फ्लोटर्स येऊ शकतात. फ्लोटर्स म्हणजे बेसिकली डोळ्यामध्ये एक जेली असते ज्याला आपण विट्रियस असं म्हणतो आणि ही जेली हळूहळू वयोमानानुसार लिक्विफाय व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये लिक्विड ड्रॉपलेट्स जमा होतात आणि हे ड्रॉपलेट्स आपल्या डोळ्यासमोर फिरल्यासारखे दिसतात कारण ते ड्रॉपलेट्स रेटिनावरती शॅडो म्हणजे सावली कास्ट करतात आणि ती आपल्याला फिरताना दिसते. आपण डोळे फिरवले की त्याच्यासोबत ते काळे स्पॉट्स फिरताना दिसतात. एस्पेशली जेव्हा आपण प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट बघतो त्यावेळेला ते फ्लोटर्स खूप जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतात. हे फ्लोटर्स विट्रियस डिजनरेशनचं साईन आहे. दुसरं कारण फ्लोटर्सचं वयोमानानुसार होणारं विट्रियसचं डिजनरेशन आहे. सो वयोमानानुसार जेव्हा जेली डिजनरेट होते तेव्हा डोळ्याच्या समोर काळ्या माशांच्या सोबत एक रिंग फिरताना पण दिसू शकते आणि ही रिंग म्हणजेच वाईज रिंग असते. मायनस नंबरच्या पेशंट्समध्ये ज्या वेळेला असे फ्लोटर्स असतात तेव्हा त्यांच्या पडद्यामध्ये छिद्र किंवा वीक स्पॉट्स डेव्हलप झालेले असू शकतात ज्यांना ट्रीटमेंटची गरज असते. फ्लोटर्सना ॲज सच काही ट्रीटमेंट नाही आहे, म्हणजे फ्लोटर्स कमी करण्यासाठी आपण काही करू शकत नाही. फ्लोटर्स हे आपोआप हळूहळू ग्रॅव्हिटीने सेटल होतात आणि थोडं त्यांचा अपिअरन्स कमी व्हायला सुरुवात होते. पण जर फ्लोटर्स अचानक खूप जास्त वाढले आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर लाईट चमकल्यासारखं किंवा वीज चमकल्यासारखं दिसायला लागलं, त्याला आपण फ्लॅशेस ऑफ लाईट असं म्हणतो, तर इमिडिएटली रेटिना चेकअप करणं आवश्यक आहे. फ्लोटर्स हे एक लक्षण आहे की तुमच्या जेलीमध्ये डिजनरेशन सुरू झालेलं आहे आणि ज्याही वेळेला हे लक्षण असतं तेव्हा रेटिनाचं थरं चेकअप करणं आवश्यक असतं की रेटिनामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्यामध्ये कुठे छिद्र आहे का, त्याच्यामध्ये कुठे वीक स्पॉट आहे का, कुठे लॅटिस डिजनरेशन आहे का, आणि हे सर्व जर असेल रेटिनामध्ये तर त्याला आपण ट्रीट करू शकतो आणि पुढे होणारी जी पडदा निखळण्याची प्रोसेस आहे किंवा पडदा जागेवरून सरकण्याची जी भीती आहे ती कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पण फ्लोटर्सना ॲज सच आपण ट्रीट नाही करू शकत. सो फ्लोटर्स ज्यांनाही असतील त्या पेशंटला ते हळूहळू इग्नोर करायला शिकायला लागतं. काही लोकांना ते खूप बॉदर करतात आणि त्याच्यासाठी ते मल्टिपल ठिकाणी मल्टिपल हॉस्पिटल्समध्ये चेकअप करत राहतात. पण फ्लोटर्स घालवण्यासाठी कुठलीही रेमेडी किंवा ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. डेफिनेटली फ्लोटर्स हे खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे आणि ते जर असेल तर डोळे तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे.